संध्याकाळी म्हणजे ज्या पद्धतीनं हे शिंदे गटाचे लोक डेस्परेट झाले आहेत पराभवाच्या भीतीनं, अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या देणं, पोलिसांचा दबाव आणणं, खोटे गुन्हे दाखल करणं, त्याच्यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त सुद्धा सामील आहेत. आणि काल संध्याकाळी मालेगाव बाह्यचे आमचे उमेदवार डॉक्टर अद्वैत हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. दादा भुसे यांच्या गुंडांनी ते प्रचार फिरीत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. त्यांच्याजवळ लोखंडी शिगा, तलवारी आणि गावठी पिस्तुलं होती, रिव्हॉल्वर्स होते आणि अद्वैत हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशानं असा हल्ला झाला. आमचे 5 शिवसैनिक जखमी झालेले आणि पोलिसांनी त्या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण फक्त मालेगाव बाह्यपुरतं नाही, तर पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारे हल्ले होणार असतील तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत. या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीच्या आधी बदली करावी अशी आमची एक मागणी यासाठीच होती, कारण पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे, एका पक्षाच्या कामाला जुंपलेली आहे. त्याच्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाहीत. हा जो आमचा एक अंदाज होता तो हळूहळू खरा ठरताना दिसतोय. अद्वैत हिरे काल सुदैवाने बचावले, त्यांना रिव्हॉल्वर लावण्यात आलं, पण कार्यकर्त्यांनी दादा भुसेच्या त्या मारेकऱ्याला खेचल्यामुळे अद्वैत हिरे बचावले. ही या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची आजची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री हे रोज कुठे ना कुठल्या तरी जीपवर बसून मिरवणुकीत सामील झालेले दिसत आहेत. तिकडे अमित शहा राज्याचे दौरे करून महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार याचे अंदाज देत आहेत. हे अशा पद्धतीनं तुम्ही निवडणुका लढणार आहात का? लढवला जाणार आहेत का? माझं या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना ताबडतोब बदला आणि हे जे गुंडगिर्दी आणि झुंडशाही सुरू आहे त्या संदर्भात कठोर कारवाईचे निर्देश द्या. तुम्ही म्हणताय की काही उमेदवारांना धमकवलं जात आहे. किशनचंद तनवानींची केस काही वेगळी होती की ते स्वतःहूनच त्यांनी माघार घेतली? नाही, स्वतःहून कोणी जात नाही आहे. काही जुन्या केसेस काढणं बरं का, आणि मग तुम्हाला मकोका लावू, तुमच्याकडे ईडी पाठवू, CBIच्या संदर्भात धमक्या देऊन तुमचे गुन्हे दाखल करू. अद्वैत हिरे यांच्यावर थेट हल्ला झाला. अद्वैत हिरे यांना आधी 8 महिने तुरुंगात टाकण्यात आलं अशा गुन्ह्याखाली की ज्यांना ताबडतोब जामीन होऊ शकतो. आणि तुरुंगात असतानाही त्यांच्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा आणि आमच्याबरोबर या. आणि काल ते प्रचार फिरत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. संभाजीनगरचं प्रकरण त्याच दबावाचं प्रकरण आहे, त्याच दबावाचं प्रकरण. आणि अजून अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना किंवा महाविकास आघाडीतल्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत, पण आम्ही त्या धमक्यांना जुमानत नाही. शेवटचा दिवस आहे आज अर्ज भरण्याचा. त्यात अजूनही 16-17 जागांसंदर्भात तशा जाहीर अधिकृतरित्या झालेल्या नाहीत, जरी एबी फॉर्म दिले असले तरी. मित्र पक्षांना किती जागा सोडलेल्या आहेत? तुमच्यातही 3-4 जागी दोघांनी एबी फॉर्म भरले आहेत. मिरजची जागा आहे. नाही, मिरजच्या ठिकाणी माझं आत्ताच काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय संपलेला आहे. हां, परांडाचा विषय आमचा मला वाटतं संपून जाईल. दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार हे अमर पाटीलच असतील. काँग्रेसच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा एबी फॉर्म दिलेला नाही किंवा दिला जाणार नाही. त्यानंतर इतर ठिकाणीसुद्धा काही लोकांनी अर्ज नक्की भरले आहेत, पण ते त्या पक्षाची त्यांना मान्यता नाही, ही तुम्हाला मी आत्ता सांगतो. मिरजमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असतील.
आणि त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे काम करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पण राऊत साहेब तुम्ही म्हणतात की त्या काय एबी फॉर्म दिला नाही, मान्यता नाही, पण लिस्टमध्ये काँग्रेसच्या एनसीपीच्या नावं आहेत. तुम्ही म्हणालात की अर्ज मागे घेतले. मी तुम्हाला आधीच सांगितलं की परांडाच्या संदर्भात थोडं आमची चर्चा झाली होती त्या जागेसंदर्भात, पण थोडं कन्फ्युजन आमच्यात निर्माण झालं. त्यातून 2 उमेदवारी अर्ज भरले, त्याच्यामध्ये काय कोणी ठरवून केलेलं नाही आहे, त्यातून आम्ही मार्ग काढलो. पण राऊत साहेब मुंबईतल्याही काही जागा कोणत्या? ज्यात वर्सोवा आहे, भायखळा आहे, कुलाबा आहे, वांद्रे पूर्व आहे, अशा ठिकाणी आपल्याला काँग्रेसचे उमेदवार दिसतात. आता शिवसेना युबीटीनं धारावीत अर्ज भरण्याची पण तयारी केली आहे. बाबूराव माने तिथे अधिकृत मशाल या चिन्हावर अर्ज भरतात. मला असं वाटत नाही, ही तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. शिवसेना हे आघाडी धर्माचं पालन करणारा पक्ष आहे. आजही आम्ही जिथे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत तिथे आम्ही अर्ज भरलेले नाहीत. किंबहुना समाजवादी पार्टीनं शिवसेनेची जिथे जागा आहेत जाहीर झालेल्या तिथे अर्ज भरले आहेत. पण आमची भूमिका ही समन्वयाचीच राहील आणि आहे. समाजवादी पार्टी हा आमचा मित्र पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षासाठी आम्ही आमच्या शिवसेनेच्या कोट्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या किमान 2 ते 3 जागा आम्ही सोडायला तयार आहोत. नाही राऊत साहेब, तुम्ही हे शेकाप आणि समाजवादी पार्टी बाबतीत म्हणतात, पण काँग्रेस आणि तुमच्यामध्ये काँग्रेस आणि आमच्यामध्ये सुद्धा काहीही टोकाचे म्हणाल असे कोणते मतभेद नाही. बघा, आघाडीत किंवा कोणत्या युतीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरू असते. याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आमचं काय बिनसलं आहे वगैरे नाही. नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, आता आजच माझं त्यांचे जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत विदर्भातले नाना गावंडे यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला कळवलं की दक्षिण सोलापूरचा विषय आम्ही मिटवलेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा समन्वयाच्या भूमिकेतून आम्ही काम करतो. सर, तुम्ही म्हणालात की शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू असते, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल. अमित ठाकरेंच्या बाबतीत काही पक्षात चर्चा सुरू आहे का अजूनही? महायुती तर पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. आज त्यांनी अर्ज भरलाय का? अमित ठाकरेंनी अर्ज भरला आहे. सरवणकर महायुतीत ऐकत नाहीयेत त्यांच्या. बघा, हा प्रश्न असा आहे की तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की हा त्या 2 त्यांचा पक्ष मनसे आणि सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतले पक्ष आहे. ते दाखवतात आम्ही वेगळं लढतोय. त्याच्यामुळे हा त्या 2 पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात जेव्हा चर्चा होईल या विषयावर तेव्हा त्या पक्षाचा निर्णय होईल. नाही, पण अजूनही अमित ठाकरेंच्या बाबतीत महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेना युबीटीमध्ये चर्चेचे दरवाजे किंवा तशा नाही, चर्चेचे दरवाजे मी या संदर्भात काल उत्तर दिलेलं आहे ना. दादर माही मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा पंडित नेहरू निवडणूक लढत नाहीये किंवा जॉर्ज फर्नांडिस निवडणूक लढवत नाहीये. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात ना. अनेक नेत्यांची मुलं निवडणुका लढत आहेत. तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तुम्हाला निवडणूक लढावीच लागते. मग माझे वडील कोण आहेत, माझी आई कोण आहे, माझे आजोबा कोण आहेत याचा विचार न करता तुम्हाला निवडणुकीत उतरावं लागतं. आणि तुम्ही त्याचा फार भाऊ करू नका. हे राज्य फार मोठं आहे. आमच्या पक्षात आम्ही जे काही निर्णय घ्यायचे ते माननीय उद्धव ठाकरे साहेब घेतील. महाविकास आघाडीमध्ये 288 जागांपैकी साधारणपणे 270 म्हणजे अजून 16-17 जागा आहेत. आज 288 हो, नक्की. मुलुंड, बोरिवली अजूनही तसंच अधिकृतरित्या काही जाहीर झालेलं नाहीये. बोरिवलीमध्ये तुम्ही उमेदवार देणार का? शिवा शेट्टी संपर्कात आहेत, शक्यता आहे की ते? मला माहीत नाही त्याविषयी. बोरिवलीचा विषय जो आहे आज दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही आमच्याकडून तुमच्या समोर आणू. तिथे कोण निवडणूक लढत आहे? शेट्टी तुमच्या संपर्कात आहेत किंवा त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते? बघा, जे कोणी आमच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करतील ते काय लपून राहणार आहे का? ते तुम्हाला दिसेलच. 288 जागांवर आज अर्ज भरले जाणार महाविकास आघाडी. नक्कीच आज 3 वाजेपर्यंत तुम्हाला 288 जागांवरती उमेदवारी अर्ज दाखल करावेच लागतील. आमच्यासाठी कोणी 1 तास वेळ वाढवणार नाहीये. शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार काही मला असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, असं महाविकास आघाडीमध्ये घडू शकतं का जर तोडगाच निघाला नाही तर? मी मुंबईमध्ये काही ठिकाणी पाहिलं आहे की त्या महायुतीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज टाकले. अणुशक्ती नगरला मी पाहिलं.
अणुशक्तीनगरला शरद पवार अजित पवार यांच्या काँग्रेसनं उमेदवार दिले, त्याच वेळेला शिंदे गटाचे उमेदवारसुद्धा आहेत असं मला आत्ता कोणीतरी लक्षात आणलं. वांद्रे पूर्वमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी असं झालं. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या लढती टाळण्याचा प्रयत्न करू. आम्हाला ही लागण लावायची नाही. मग काँग्रेस असेल किंवा माननीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही असू. माझा आत्ताच जयंतराव पाटलांशी चर्चा झाली. आम्हाला अशा प्रकारे कोणत्याही पावलं उचलायची नाहीत की काय ती तुमची मैत्रीपूर्ण लढत हा शाप आहे. राऊसाहेब, वनगा हे गेल्या 12 तासापासून नॉट रिचेबल आहेत. त्यांना उमेदवारी डावलल्याने त्यांना खूप मनस्ताप झाले. काल प्रसार माध्यमांसमोर त्यांना रडू कोसळलं आणि ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे खरंच देव माणूस आहे. हे जे वनगा नावाचे गृहस्थ आहेत ते आमदार झाले माननीय उद्धव ठाकरे साहेबांमुळे. त्यांना उद्धव साहेबांनी लोकसभाही लढवली. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षानं त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं, वनगासारख्या कुटुंबाला, जे RSS किंवा भाजपशी संबंधित असं कुटुंब होतं, तेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांनी त्या कुटुंबाला दत्तक घेऊन या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवायला उभं केलं, ताकद लावली. स्वतः ते प्रचारात दाखल झाले. दुर्दैवानं त्यांचा पराभव झाल्यावरती त्यांना विधानसभेत आणण्यासाठी सुद्धा उद्धव साहेबांचाच पुढाकार होता. त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला, ही त्यांची भूमिका होती आणि तो शब्द उद्धव साहेबांनी पूर्ण केला. श्रीनिवास वनगा हे आमदार झाले ते काही एकनाथ शिंदेमुळे नाहीत, ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण हे महाशय सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, कुठल्या तरी टेबलावर आम्ही त्यांना नाचतानाही पाहिलं. तेव्हा त्या भागातल्या अनेक शिवसैनिकांनी रडू कोसळलं होतं की काय हा आमचा आमदार ज्याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे आमच्या विरोधामध्ये तांडव करतो आहे. आता ही कर्माची फळं असतात, ही अनेकांना भोगावे लागतील. स्वतः एकनाथ शिंदेनाही भोगावे लागतील. लक्षात घ्या, 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेना सुद्धा रडू कोसळेल. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेसुद्धा तुम्हाला ज्या भूमिकेत वनगा आहेत त्याच भूमिकेत तुम्हाला एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक रडताना दिसतील. मार्क माय वर्ड. त्याच्यामुळे ते रडत असले तरी आम्हाला काय अश्रू वगैरे येत नाहीत. कर्माची फळं तुम्हाला भोगावे लागतील. ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेनेशी गद्दारी केली, उद्धव ठाकरे देव माणूस आहेत हे तुम्हाला आत्ता कळलं. ते आहेतच, ते त्यासाठी इतर कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. समजा जर वनगांना पश्चाताप होतो आहे केलेल्या चुकीबद्दल असं ते म्हणतायत, तर मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले. हे प्रश्न तुम्ही कशा करता विचारता? या प्रश्नाला काय अर्थ आहे? पश्चाताप झाल्या घरी बसा. राऊतसाहेब, सर्वोच्च न्यायालयासंदर्भातला प्रश्न होता की तुम्ही मध्यंतरीच्या काळात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांच्या घरी मोदी आले होते पंतप्रधान आणि एकूण जे सगळं त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर शिवसेनेनं अनेक प्रश्न आणि टीका उपस्थित केल्या होत्या. त्याचं प्रत्युत्तर सरन्यायाधीशांनी दिले. त्यांनी असं म्हटलं की सरकारच्या प्रमुखांना जेव्हा न्यायमूर्ती भेटतात त्यावेळेस राजकारणावरच चर्चा होते असं नाही, तर न्यायपालिकेतले पायाभूत सुविधांचेही मुद्दे असतात. न्यायपालिकेतले अनेक प्रश्न असे असतात ज्याच्यावर चर्चा होते किंवा होत नाही. पण आम्ही मात्र पाहिलेलं आहे की या महाराष्ट्रातले घटनाबाह्य सरकार जे मोदी शहांना चालवायचं होतं, निर्माण करायचं होतं, ते मात्र विनासायास आम्ही न्यायालयासमोर डोकं आपटून सुद्धा चालवलं गेलं. आमदार अपात्रतेसंदर्भात यांच्या कारकिर्दीत ते निर्णय घेऊ शकले नाही. शिवसेना कोणाची आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात फक्त तारखांवर तारखा घेण्यात आल्या. ही इच्छा असंच घडावं ही इच्छा मोदी आणि शहांची होती. ती न्यायालयाची इच्छा कशी काय असू शकते? मोदी शहांची इच्छा ही न्यायालयाची इच्छा असू शकत नाही ना. त्याच्यामुळे ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असतो. आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, कडवट आहेत. ते आता रिटायर होतील, निवृत्त होतील. आमच्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची वर्णी लावली जाते, ती का सहज लावली जात नाही.
ती सहज लावली जात नाही ना. त्याच्यामागे काहीतरी भेटी गाठी, निरोप, बरं का, संदेश, देवाणघेवाणी होतच असते ना. पण त्यासाठी तुम्ही या महाराष्ट्राचा बळी दिलात. तुम्ही 2 प्रमुख पक्ष या महाराष्ट्रातले ज्या पद्धतीनं तोडले त्याला मान्यता दिलीत. घटनेतील 10व्या शेड्यूलचा मुद्दा तुमच्यासमोर पडला आणि तुम्ही आमचं ऐकून घेतलं नाही. आणि विधानसभाची मुदत होईपर्यंत तुम्ही सरकार चालवायला मुभा दिलीत, कारण ती मोदी आणि शांत इच्छा होती. जर न्यायालयानं हे मान्य केलं असतं, वेळ दिला असता न्यायालयानं, तर घटनाबाह्य सरकार चाललं नसतं. न्यायालयाचं काम काय? सर्वोच्च न्यायालयाचं घटनेचं, संविधानाचं रक्षण करणं. आणि संविधानाच्या विरोधात जर कोणी काम करत असेल तर त्याला रोखणं. तुम्ही फक्त ताशेरे मारता, कॉमेंट्स करता आणि आता म्हणता आम्ही कॉमेंट्स करतो, म्हणजे तो काय निकालपत्र नसतं. मग नका ना कॉमेंट्स करू. तुम्हाला कोणी सांगितलं कॉमेंट्स करायला? चला बोलिए. आज जो है नामांकन भरने का आज आखिरी दिन है. 288 में से कुछ सीटें ऐसी हैं जिन पर औपचारिक तौर से घोषणा नहीं हुई है महाविकास आघाड़ी की ओर से. कब तक जो है घोषणा होने की बात? देखिए, अब घोषणा होना की क्या बाकी है. आज 3 बजे तक का समय है, उसके पहले सब कुछ हो जाएगा. 288 सीट्स है, 288 सीट है, उसके ऊपर तो उम्मीदवार देने ही पड़ेंगे ना. और लगभग सभी सीटों पर अपना अपने लोगों ने उम्मीदवार दिए हैं और हम 288 सीट पर महाविकास आघाड़ी चुनाव लड़ेगी. चीफ जस्टिस चंद्रचूड़ के घरों पिछले दिनों जो है प्रधानमंत्री आए थे. कंपनी का समय था आरती वगैरह की थी उन्होंने उनका एक बयान सामने आया है कि यदि सरकार में जो प्रमुख है वो हमसे मिलते हैं तो सिर्फ जो है जो न्यायपालिका है उनके ऊपर जो समस्या है या उसमें जो बातचीत है उसके ऊपर हमें सब समस्या मालूम है. इस देश की सभी समस्या मालूम है. सबसे बड़ी समस्या ये है कि इस देश की न्यायपालिका स्वतंत्र नहीं है. इस देश की न्यायपालिका के ऊपर 10 साल से जो दबाव बना है, वो दबाव के चलते ही न्याय व्यवस्था अपना काम कर रही है. अगर ये दबाव नहीं होता तो 3 साल से महाराष्ट्र में जो एक संविधान विरोधी गैर कानूनी सरकार चल रही है, वो हमारे मुख्य न्यायाधीश चलने नहीं देते. जिस तरह से पार्टियों को तोड़कर सरकार बनाई है और उनका डिस्क्वालिफिकेशन होना ज़रूरी था एज पर 10th शेड्यूल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. लेकिन हमारे मुख्य न्यायाधीश ने ये बात मानी नहीं, सुनी नहीं. कमेंट्स तो करते रहे बहुत, ये गलत है, वो गलत है, ये गलत है, व्हीप गलत है, विधानसभा अध्यक्ष का निर्णय गलत है, ये आप बोलते रहे. लेकिन ये वो आपके जजमेंट तो हमने देखी तो उसमें नहीं आया है. अब विधानसभा की मुदत खत्म हो गई, फिर भी आप निर्णय नहीं दे रहे हो, क्योंकि इस प्रकार से ही सरकार चलनी चाहिए. ये नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी की इच्छा थी और इस इच्छा के मुताबिक सर्वोच्च न्यायालय ने काम किया. तो आप ज्ञान देने की बात भूल जाइए. हमारे पास भी ज्ञान है संविधान का. कल बारामती में अजित पवार ने फॉर्म भरा. उन्होंने ये स्टेटमेंट दिया है कि लोकसभा में मैंने जो गलती की है वो गलती जो शरद पवार है और वो कर रहे हैं योगेंद्र पवार को. देखिए ये चुनाव है. आपकी पत्नी हार गई है, उसके बाद आपको ये विचार आपके दिमाग में आया है. अब चुनाव होता है तो चुनाव में आपको सामना करना पड़ेगा. अब रोना धोना बंद करना चाहिए. मेरे हिसाब से बारामती से योगेंद्र पवार जीत रहे हैं. भारतीय जनता पार्टी के जो उम्मीदवार है गोपाल शेट्टी हो या बाकी के जो उम्मीदवार हैं वो अब अपक्ष जो है फॉर्म भरने. मुझे मालूम नहीं क्या होता है. राम मंदिर को लेके